नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. काय योगायोगाची गोष्ट होती बघा. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वादळ आणणाऱ्या कामाख्या देवीच्या मंदिरामध्ये मी असताना महाराष्ट्रामध्ये एक वाद रंगला होता आणि तो वाद म्हणजे शरद पवार देवेंद्र फडणवीस यांच्यातला. देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांच्यावरती टीका केली की शरद पवार करतात ती मुत्सद्देगिरी आणि शिंदेंनी केली की ती गद्दारी, असं कसं चालेल. त्यावर शरद पवार प्रचंड चिडले आणि ते म्हणाले, मी कधी केली मुत्सद्देगिरी. देवेंद्र फडणवीस कदाचित त्यावेळेला प्राथमिक शाळेमध्ये असतील आणि त्यांना असं वाटलं, त्यांना इतिहास माहीत नसेल म्हणून ते असं बोलले असतील. माझ्या सरकारमध्ये जनसंघाची लोक सुद्धा होती आणि त्यांना त्यांच्याच पक्षाची माणसं माझ्यासोबत होती हे माहीत नसेल. पवारांनी फडणवीसांचं माप काढण्याचा प्रयत्न केला होता. आता पवारांना ठाऊक नाही की फडणवीसांचं माप चांगलंच वाढलंय. त्यामुळं, कारण त्यांचेच लोक त्यांना फडणवीसांना टरबूज म्हणतात ना, म्हणून कदाचित फडणवीसांचं माप घेण्यात पवार चुकले असतील. आता फडणवीसांनी ज्या पद्धतीनं वार पवारांवरती केलाय किंवा पवारांनी फडणवीसांच्या वरती केलाय ती गोष्टच मोठी इंटरेस्टिंग आहे. म्हणजे सगळंच बाहेर काढण्याची परवानगी मिळते. तुम्हाला आठवतंय, पवारांनी जेव्हा पहिलं पुलोतचं सरकार स्थापन केलं आणि मुख्यमंत्री बनले, मला वाटतं काँग्रेसच्या कुबड्या न घेता पवार त्यावेळी पहिल्यांदा आणि शेवटचं मुख्यमंत्री बनले. पवारांनी काँग्रेसच्या कुबड्या न घेता किंवा काँग्रेसच्या आधारावर न होता पहिल्यांदा आणि शेवटचं पुन्हा पवारांना मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेसमध्ये जावं लागलंय, हे लक्षात घ्या. आणि काँग्रेस सोडून आपला दुसरा पक्ष स्थापन केल्यापासून पवारांना पुन्हा मुख्यमंत्री होता नाही आलेलं आहे, हे दुसरं महत्वाचं आहे. पवारांनी वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसला हे वाक्य एव्हाना जगप्रसिद्ध झालेलं आहे. तेव्हाही पवारांच्या सोबत जनसंघ गेलेला होता. जनसंघ म्हणजे भारतीय जनता पक्षचं पहिलं रूप, ज्यात राम मनोहर लोहिया यांच्या समाजवादी विचाराची माणसं सुद्धा जनसंघामध्ये होती. पुढे अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुढाकारानं भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली आणि तो पुढे भारतीय जनता पक्ष म्हणून निर्माण झाला, वाढला, विकसित झाला, देशाच्या सत्तेवरती आला, स्वतःच्या ताकदीवरती सत्ता भाजपनं मिळवली. हे भाजपचं पुढचं यश. जनसंघ सोबत होता म्हणून आपण सरकार बनवलं असं म्हणणाऱ्या पवारांनी आपण कोणाच्या तिकिटावर निवडून आलो होतो हे सांगणं सोयीस्कररित्या टाळलं. पवार मुख्यमंत्री बनले तेव्हा ते पुलोदच्या तिकिटावर निवडून आले होते का? अहो, पुलोदच्या तिकिटावर उभारल्यावर तर पवार विरोधी पक्षनेते झाले होते. सरकारचा सुपडा साफ झाला होता. सरकार टिकू दिलं नव्हतं इंदिरा गांधींनी, सुपडा साफ झाला होता. जेव्हा पवार आपल्या बळावर उभे राहिले ना, तेव्हा पवारांचा सुपडा साफ झालेला होता हे पवार विसरून गेले होते. पुढे राजीव गांधींच्या चरणकमलाजवळ जाऊन मला तुमच्या पक्षात घ्या आणि मुख्यमंत्री करा अशी विनंती करावी लागली होती आणि छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर का आमखास मैदानावरती जाऊन मोठी सभा घेऊन शरद पवारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला होता. तिकिटावर निवडून यायचं काँग्रेसच्या, चिन्हावर निवडून यायचं काँग्रेसच्या, काँग्रेसच्याच मुख्यमंत्र्याला खाली खेचायचं वसंतदादा पाटलांना. तेही मराठा नेते बरं का, म्हणजे उगाच असं कोणी हा अमुक होता, वसंतराव नाईक होते, सुधाकरराव नाईक होते, कन्नमवार होते, असं काही नाही. वसंतदादा पाटलांच्या सारखा मराठा समाजामधला अग्रगण्य नेता मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी त्यांचं सरकार पाडलं आणि स्वतःचा वेगळा पक्ष आमदाराच्या गटासह स्थापन करून शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. काँग्रेसचं वाटोळं होणार आहे हे लक्षात आल्यावरती, काँग्रेसचं वाटोळं होणार आहे हे लक्षात आल्यावरती विरोधी पक्षांनी पवारांना मदत करू नये म्हणजे आश्चर्य की हो? करणारच, आणि विरोधी पक्षांनी ती केली होती. त्यामुळं गद्दारी पवारांची होती, अन्य कोणाची नाही, हे लक्षात घ्यायला हवं. पवारांच्या गद्दारीचा दुसरा प्रसंग मी तुम्हाला सांगतोय आणि दुसरा प्रसंग असा आहे की पवार जेव्हा काँग्रेस सोबत पुन्हा एकदा भांडणाच्या मूडमध्ये आले, पवारांना राजकीय वारं फार चांगलं कळतं बरं का,
की कशावर काय वादंग केल्यावर आपला फायदा होणार आहे हे पवारांच्या लक्षात येतं. पवारांनी दुसरा प्रसंग असा केला की काँग्रेस सोबत जुळत नाही लक्षात आल्यावरती आपला वेगळा पक्ष स्थापन केला. याला मी गद्दारी म्हणत नाही हा, म्हणजे आपला वेगळा पक्ष स्थापन करणाऱ्याला मी तरी गद्दारी म्हणत नाही, तसं पवारांनी समजायचं काही कारण नाही. जेव्हा पवारांनी ही आपली वेगळा पक्ष स्थापन करण्याची भूमिका घेतली आणि पवारांचा वेगळा पक्ष बनला, पवारांनी वेगळ्या पक्षाच्या आधारावरती निवडणुका लढल्या, पवारांनी काही जागा मिळवल्या आणि काँग्रेसला जागांची आवश्यकता आहे हे लक्षात आलं. भाजप सत्तेवर येऊ नये यासाठी पवारांनी आपला पाठिंबा काँग्रेसला देऊन टाकला. तेव्हा पवारांनी गद्दारी कोणासोबत केली होती? परराष्ट्रातील सोनिया गांधी नको. एखादा परराष्ट्रातील व्यक्ती देशाचा पंतप्रधान होऊ नये यासाठी लोकांच्या समोर जाऊन त्यांना मत मागणाऱ्या शरद पवारांना लोकांनी दिलेल्या जो काही दिला होता 60, 65, 70 आमदारांचा पाठिंबा, त्या पाठिंब्यांशी गद्दारी करताना काहीच नाही का वाटलं? कधीच नाही वाटलं काही? ही गद्दारी नव्हती का? की यालाही पवारांचा मुत्सद्देगिरीपणाच म्हणायचा. लोकांनी काँग्रेसच्या विरोधात तुम्हाला 70 जागा दिल्या आणि तुम्ही त्या घेऊन सोनिया आईंच्या दरबारात जाऊन त्या जागा त्यांच्या झोळीत टाकल्या. सोनियाला विरोध करून तुम्ही जागा मिळवल्या आणि सोनियांच्या सोबत निघून गेले. ही गद्दारी सामान्य माणसांची नव्हती का? असे किती गद्दारीचे प्रसंग सांगावेत? 2014ला देवेंद्र फडणवीसांचं सरकार सत्तेवरती आलं. 114च्या आसपास जागा फडणवीसांना मिळालेल्या होत्या. शिवसेना उचकली होती, शिवसेनेला पाठिंबा द्यायचा नव्हता. एकनाथ शिंदेना विरोधी पक्षनेते केलं गेलेलं होतं. सरकारचा पहिला विश्वासदर्शक प्रस्ताव दाखल झाला होता आणि शरद पवारांनी या सरकारला आमचा अनुपस्थित राहून पाठिंबा आहे असं सांगून देवेंद्र फडणवीसांच्या सरकारला पाठिंबा दिला होता. ही गद्दारी काँग्रेसच्या विचारधारेसोबत नव्हती का? लोकांनी तुम्हाला भाजपच्या विरोधामध्ये कौल दिला होता आणि तुम्ही जाऊन भाजपला सहकार्य करण्याची भूमिका घेतली. निष्प्रभ करून टाकलं होतं शिवसेनेच्या विरोधाला तुम्ही. म्हणजे शिवसेना भाजपला गुडघ्यावर आणून आपला सत्तेतला हवा तो वाटा मिळवण्याचा प्रयत्न करत होती, तेव्हा तो शिवसेनेला मिळू नये म्हणून भाजपच्या विरोधात तुम्हाला मिळालेलं जनमत घेऊन तुम्ही भाजपच्या पदरात टाकून येत होते. याला गद्दारीने तर काय म्हणायचं? हे तिसरं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. चौथं उदाहरण, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी एकत्रितपणे 2019ची निवडणूक लढवली. लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या विरोधात संपूर्ण बहुमत, मी संपूर्ण बहुमत हा शब्द वापरतोय, जोडतोड नव्हे, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील भाजपला 105 जागा आणि शिवसेनेला जवळपास 56 जागा असं 161 जागांचं स्पष्ट बहुमत युतीला दिलेलं असताना शरद पवारांनी तिकडंबाजी करत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून त्यांना पाठिंबा देऊन टाकला. ही गद्दारी, अनादर नव्हता का? लोकांच्या भावना भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती सत्तेवर यावी अशी होती. त्या भावनेचा अनादर करत पवारांनी आपली टाकलेली नवीच गणितं ही एकतर जनमताशी गद्दारी करणारी होती आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पूर्वीच्या आपल्याच भूमिकेशी केलेली गद्दारी होती. 2014ला शिवसेना संपावी यासाठी प्रयत्न केले आणि 19ला भाजप संपावा यासाठी प्रयत्न केले. याला मुत्सद्देगिरी म्हणायचं की आणखी काही म्हणायचं? भाजपा शिवसेनेची युती सत्तेवर यावी यासाठी दिलेल्या जनमताचा कौल खरा ठरावा यासाठी एकनाथ शिंदेंनी पुन्हा शिवसेनेतून बाहेर पडून भाजपसोबत सत्ता स्थापन करून स्वतःला मुख्यमंत्रीपद मिळवलं, तरी गद्दारी कशी असू शकते? पवारांचे आणि पवारांच्या समर्थकांचं काय झालंय माहिती आहे? त्यांच्या गद्दारीच्या व्याख्यात जरा थोड्याशा अस्पष्ट आणि आपापल्या हिताप्रमाणे बदलणाऱ्या झालेल्या आहेत. या व्याख्या पवारांनीच निर्माण करून लोकांच्या मध्ये दिल्या आहेत. म्हणून गद्दार दिन साजरा करावा यासारख्या वाक्यांना पुढे बोललं जातं. पवार साहेब, या गद्दारीच्या व्याख्यांचा अर्थ आपण तर वेगळा करताच आहात, पण आपले परमशिष्य संजय राऊत देखील वेगळंच करतायत. अहो, गद्दारी तर राऊत करतायत. ठाकरेंच्या गटात राहून ठाकरेंचं खाऊन तुमचा गुणगौरव करणारे राऊत हे गद्दारी या व्याख्येतच बसतात की?
पूर्वी तुम्हाला शिव्या घालणाऱ्या सुषमा अंधारेंना तुम्ही आपल्यात घेऊन अगदी मानाचं स्थान दिलं ही, आणि नंतर पुढे या सुषमा अंधारेंना ठाकरेंना शिव्या घालणाऱ्या ठाकरेंना वंदन करण्यासाठी पाठवून दिलं. हा प्रकार काय आहे? पवारसाहेब, खूप काही बोलता येतं, पण आपल्या वयाचा मान म्हणून तेवढ्याच मर्यादेत आणि सन्मानानं बोलावं लागतंय. तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.